सज्जन हो, माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा, तेजावे आदमा संत जेने किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीमध्ये माणूस राहतो त्याच्या अनुपस्थितीत सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. माझ्याकडे लक्ष द्या. दारू पिणाराची संगत करा, दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा माणूस दारूच्या दुकानात जातो. वारकऱ्याची संगत करा, वारकरी सोबत नसताना सुद्धा माणूस पंढरपूरच्या वारीला जातो. जैसी संगत वैसी रंगत. जसा संग मानवी जीवनामध्ये घडतो तसा रंग हा माणसाच्या जीवनाला चढत जात असतो. म्हणून आमच्या गावाकडे एक म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. कबीरदास महाराज याच्यासाठी दोहा खर्च करतात. जो जैसी संगती करे वैसे ही फल लीन, कदली शीप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. तोच एक पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला, केळीच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच एक पाण्याचा थेंब वसंत ऋतूमध्ये शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही. संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. तसं प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. तुम्ही शेतकरी मंडळी आहात, बोलत चला. तुमचं एकरभर शेत आहे आणि एकरभर शेताचे 3 भाग करा. एका भागामध्ये मिरच्या लावा, एका भागामध्ये कारल्या लावा आणि एका भागामध्ये केळी लावा. आणि त्या शेतातल्या त्याच विहिरीचं पाणी ऐका, मिरच्याला सोडा, कारल्याला सोडा आणि केळीला सोडा. त्याच विहिरीचं पाणी त्या एकरभरा शेतात असलेल्या मिरच्याला तिखट बनवतं, कारल्याला कडू बनवतं आणि केळीला गोड बनवतं. पाणी एकाच विहिरीचं आहे, पण मिरच्याला तिखट, कारल्याला कडून, केळीला गोड. तसं पाणी पांगरीचंच आहे. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? पाणी पांगरीचंच आहे, पण काही मिरच्यासारखे तिखट असतील, काही कारल्यासारखे कडू, तर काही सप्ताहात सामील होऊन एवढा उत्सव आनंद साजरा करणारे केळीसारखे गोड माणसं असतील. बरोबर आहे ना? पाणी पांगरीचंच आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. माणूस घडतो तोही संगतीनं आणि बिघडतो तोही संगतीनं. म्हणून वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. संग मत करो राजा का पता नहीं कब रुला दे, संग मत करो राजा का पता नहीं कब रुला दे, संग करो संतन का पता नहीं कब हरी से मिला दे. महाराज म्हणले संताच्या संगतीत आले ना, लक्षात घ्या, कल्याण व्हायला वेळ लागत नाही. म्हणून कनिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते, मध्यमाचा संघ घडला तर मध्यम अवस्था प्राप्त होते, आणि वरिष्ठाचा संघ घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते. मोठ्याची संगत माणसाला जीवनामध्ये घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं, तेवढे पापी आपण निश्चितच नाही. वाल्या कोळ्याच्या पापाची गणनासुद्धा करता आली नाही. मी छाती ठोकपणे सांगतो, वाल्या कोळ्या एवढा पापी एकही माणूस या मंडपात नाही, एक सुद्धा नाही. तुम्ही करून करून किती पाप केला असेल, तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, याच्यापेक्षा काय? याच्यापेक्षा काय? 10-15 बोकडे खाल्ले असतील, याच्यापेक्षा काय? अरे वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती तर मोजली नव्हती. बघा, माणसं मारली होती, मोजले नव्हते. महाराज म्हणतात वाल्या कोळी वाल्या कोळी महाचारी, वाल्या कोळी महाचारी, वाल्या कोळी महाचारी, वाल्या कोळी महाचारी. हो ऐसा
महाहत्यारी. महाराज म्हणतात तो महाहत्यारा होता बरं का. एवढे माणसं मारली होते, एवढा पापी असणारा वाल्या कोळी. महाराज म्हणले त्याला नारदाची संगत झाली. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते. याचा आपण कधीतरी विचार करावा आणि आपल्या जीवनात बदल करून घ्यावा. एक डाकू जर संतपदापर्यंत पोहोचू शकतो, एक डाकू जर भारताचा आद्य कवी होऊ शकतो, एक डाकू जर राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवू शकतो, तर आपण जीवनात का बदलू शकत नाही? आपण बदलत नाही ही शोकांतिका आहे. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही. सरपंच कोणी आता? टाळ घेऊन येत का? आवा वा टाळ्या वाजवा, क्या बात आहे, वा 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 वा. सरपंच बाटली घेऊन शोभतात, पण ही तर अपवाद आहे. तुमच्या गावचे सरपंच टाळ घेऊन, हा खरा पुरुषार्थ आहे. महाराज जोरदार टाळ्या वाजवा. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला अशोकराव, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत्राणे बाहेर काढा, बसमध्ये सूचना असतात थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. कधीतरी आपलं परीक्षण निरीक्षण पण केलं पाहिजे. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, आणि गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, भागवत महाराज 1 रुपयाची शॅम्पूची पुडी माणूस एकदा लावत नाही, काटकसर करतो. अर्धी आज लावतो ना अर्धी बोला उद्याच्याला ठेवतो. 1 रुपयाची पुडी अर्धी आत लावतो, अर्धी उद्याच्याला. असे भिंतीला उभी करून, भिंतीला उभी करून ठेवा. नाही तर मग ते बघा, त्या हातावर जर जास्त पडली तर पुन्हा पुडीत घालतो तो. हा इतिहास त्या एकट्यालाच माहीत बाथरूम मधला. बरं ते चिकट असल्यामुळं जात नाही, तोंडान फुकतो पुडी आणि ते बोटान दाबून त्याच्यात ती पुडी घालतो. बघा आता काटकसर आहे. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही. आता 1 रुपयाच्या पुडीने एवढा मोठा गॅप भरून निघणार आहे का? हा बोला. हा स्वभाव आहे माणसाचा. माणसं बदलत नाही ही शोकांतिका आहे. मरायला लागले काही काही माणसं, पण माळी नाही त्यांच्या गळ्यात, माळी नाही त्यांच्या गळ्यात. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला तर तो म्हणतो बरं हां ऐकलं तुमचं घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? अरे बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या. तुम्ही जागे राहा जरा, बरोबर आहे ना? बोकड्याचं पाहून घेईल ना. आपुली आपण करा सोडवण. अरे भगवान बाबाच्या कुळात जन्म झाला आणि भगवान बाबाचा पहिला संदेश होता माळकरी व्हा. हा भगवान बाबांना पहिला संदेश काय दिला? माळकरी व्हा. आणि भगवान बाबाचा अतिशय महत्त्वाचा संदेश एका पण पोरं शिकवा. हे दुसरा संदेश बाबांचा, बरोबर आहे ना? माळकरी व्हा हा पहिला संदेश म्हणजे निर्व्यसनी व्हा, आणि एका पण लेकरांना शिकवा हा दुसरा संदेश भगवान बाबाचा होता. हे 2 संदेश घ्या बाबा, बाकी नाही कळले तर चालतील. या 2 मुद्द्यावर जरी बाबा कळले तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. 2च मुद्दे कळू द्या. कळलं माझं बोल? मरायला लागले काही काही म्हातारे, पण माळी नाही त्याच्या गळ्यात. दुसऱ्याचं काय सांगू, आमच्या आईचे वडील होते ना तेव्हा मी महाराज नव्हतो, मी नेमकं शिकाय गेलो आळंदीत, आणि ते म्हातारं बाजावर पडलं, मरायला लागलं शेवटच्या क्षणाला. आणि मी म्हणलं बाबा मरता मरता एकदा घाला ना माळ. मला म्हणे सोपान थोड्यासाठी काय जीव वाटवतो माझा. हां म्हणलं माळीन जीव वाटतो. मेलं म्हातारं, माळ नाही घातली, आणि मेल्यावर लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घाला. तुमच्या इकडे घालतात का मेल्यावर तुळशीचं पान? अरे झाड जरी तोंडात लावलं ह्याच्यात काय होणार आहे? बरोबर आहे ना? म्हणलं आता याच्या तोंडात तुळशीचं पान घालून काय होणार आहे? यांना जिवंतपणी दारातून कोंबडी जाऊ दिली नाही, गावातला बोकड्या मोठा होऊ दिला नाही, असं उचलाय जावा.
कळलं का जाणकार मंडळी? म्हणलं यानं जिवंतपणी दारातून कोंबडी जाऊ दिली नाही, गावातला बोकड्या मोठा होऊ दिला नाही, याच्या तोंडात शेलके कोंबडीचे पख घाला म्हणजे याचा उद्धार होईल. हार सुधरा ना, कुठंतरी थांबलं पाहिजे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. कोणी म्हणाल महाराज मी वाईट वागलो एवढ्या दिवस, अरे काय फरक पडत नाही, वाल्या कोळा एवढा वाईट नव्हता तू. आणि नाही, वाल्या कोळ्यांनी बदलण्याचा निर्णय घेतला आणि वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. हा मोठ्याच्या संगतीत आल्याचा परिणाम. विठाला वरिष्ठाचा संघ वरिष्ठ अवस्था, कनिष्ठाचा संघ आता अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल का बाबा हिरा खरा आहे का खोटा आहे, तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा, महाराजानं त्याची एक प्रक्रिया सांगितली. हिरा ठेविता ऐरणी ऐरणी, हिरा ठेविता ऐरणी, हो हिरा ठेविता ऐरणी ऐरणी, हिरा ठेविता ऐरणी, वा. महाराज म्हणले हिरा ऐरणीवर ठेवायचा आणि त्याला घणानं मारायचं. खरा हिरा घणात घुसेल ऐरणीत घुसेल पण फुटणार नाही, ही हिऱ्याची ओळख. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. आता आयरन बाळाव, तुम्ही आयरन पाहिली का? आयरन पाहिली नाही? पाहिली. त्यांची चूक नाही, कॅम्प्युटरचं युग आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आत्ता दिसत नाही, आत्ताच्या गोष्टी त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. बदलणं हा संसाराचा धर्म आहे, बरोबर आहे ना. पूर्वी पाणी जरी भरायचं म्हणलं तरी कष्ट होते. आजी, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं? त्या आजी नाही डोळे नाही त्या डोळे लावून ऐकायला. झोपल्या नाही, झोपल्या नाही ना, डोळे लावले होते, झोपल्या नाही. लक्ष द्या माझ्याकडे. त्या चष्म्यावाल्या माय, तुमचं नाव काय? हां, आशाताई. वा, आशा माय, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं? विहिरीवर, आहे का नाही? विहिरीवर जायचं, बादलीन पाणी काढायचं, हंड्यात टाकायचं, डोक्यावर हंडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? आता पाणी भरायचं म्हणलं की सरपंचानं सुविधा केलेल्या असतात. गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ. फक्त नळाला हंडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. आता नळाला बी हंडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते. कमी करायचं नाही, जमाना बदलत चाललेला आहे. मला काल परवा एका पोराने व्हॉट्सअपला मेसेज केला, म्हणे महाराज इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. मी म्हणलं काय कोरोनासारखा रोग येणार आहे काय पुन्हा? म्हणे नाही. म्हणलं काही भूकंप होणार आहे का? म्हणे नाही. म्हणलं काही जग संपून जाणार आहे का? म्हणे नाही. म्हणलं मग इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली का मिळणार नाही? म्हणे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार, पदरच राहणार नाही, तर सावली मिळायचा प्रश्नच नाही. जमाना बदलत चालला ना. आयरन लोहाराच्या घरी असते. खरा हिरा ऐरणीत घुसेल, घनात घुसेल पण फुटणार नाही, ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे.
पण महाराज म्हणले घनानं न फुटणारा हिरा जर ढेकणाच्या संगतीत ढेकणाच्या संगे हिराचा बंगला संगे लाडीला संगे लाडीला ढेकणाच्या संगे हिराचा बंगला संगे ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला किंवा दुभंगला कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. बघा घनानं हिरा फुटत नाही पण ढेकणाच्या संगतीत आला तर भंगून गेल्याशिवाय राहत नाही. बघा बरं का महाराज म्हणले ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो. याला महत्व जास्त देऊ नका, महत्व अर्ध्या चरणाला द्या. कुसंगे नाडला साधू जैसा. कुसंगानं साधू बिघडू शकतो. त्याला पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मगो हरणे गतः. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे धनुर्धारी, त्यांना सुद्धा विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा होते. का? दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं आणि दुर्योधनाची संगत केल्यामुळं. दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं आणि दुर्योधनाच्या संगतीत आल्यामुळं भीष्म पितामहासारखे बिघडले. म्हणून अन्न पवित्र खावं आणि संगतीत चांगल्या माणसाच्या राहावं. हे बघा महाराज म्हणले सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची वेळ आली तर भाग्य समजा, आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न जरी खायला मिळालं तर दुर्भाग्य समजा. बैसता चोरा पाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चिंधी पण उचलण्याची इच्छा होईल जर चोराजवळ बसले तर. माझं बोलणं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्या माणसाच्या संगतीत राहा आणि अन्न पवित्र खा. पवित्र अन्न खावं, धाब्याशिवाय जेवलं नाही पाहिजे. बरोबर ना? नाही, धाब्यावरचं अन्न चविष्ट असेल पण पवित्र नाही. प्रसादाचं अन्न चविष्ट नसेल पण पवित्र आहे. इथलं अन्न खाताना चव घ्यायची नाही, प्रसाद म्हणून खायचं. कळलं माझं बोलणं? लोक काय म्हणतात, चला गावातील मंडळींना विनंती आहे, ज्यांचा महाप्रसाद घ्यायचा राहिला असेल त्यांनी लवकर या. आणि हॉटेलीवर महाप्रसाद असतो का? बोला. महाराज म्हणले इथला महाप्रसाद इथला प्रसाद आहे म्हणून तो प्रसाद म्हणून खायचा असतो ना. आणि जैसा खावे अन्न वैसा होवे मन. माझ्याकडे लक्ष द्या. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्षात तुमच्या हां पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो. लक्षात ठेवा. म्हणून अन्न पवित्र खा, मन पवित्र होईल. मन पवित्र झालं, विचार पवित्र होतील. विचार पवित्र झाला, आचार पवित्र घडेल. आणि आचार पवित्र झाला का जीवन पवित्र व्हायला वेळ लागणार नाही. या उलट अन्न दूषित खाल, मन दूषित होईल. मन दूषित झालं, विचार दूषित होतील. विचार दूषित झाला, आचार दूषित घडेल. आणि आचार दूषित झाला तर जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. विठाला विठाला कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संगत मध्यम अवस्था. कळलं महाराज आम्हाला संगत महत्वाची आहे. मग कुणाच्या संगतीत आल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे, कुणाच्या संगतीत गेल्यानंतर सुख मिळणार आहे. आणि आपण कुणाच्या संगतीत जातो. कुणाच्या संगतीत सुख आहे आणि कुणाच्या संगतीत दुःख आहे. ऐका आता, कुणाच्या संगतीत आल्यानंतर मृदंगाचार्य महाराज सुख मिळल याचा आपल्याला विचार करायचा. लक्ष देऊन ऐका आता. एक जीव हा जड वस्तूचा संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा, एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा, एक जीव हा देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा, एक जीव हा संताच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा. जीव जडाची संगत 1, जीव जीवाची संगत बोला 2, जीव देवाची संगत 3, आणि जीव संताची संगत 4. आता याच्यातलं कल्याण कुणाच्या संगतीत गेल्यावर हे आपण पाहू. कुणाच्या संगतीत गेल्यानंतर सुख मिळतं म्हणजे कोणती जोडी फायद्याची आपण त्याचा विचार करू. पहिल्यांदा जीवाने जर जडाचा संग केला तर सुख मिळेल का?
आता जड म्हणजे काय? जड म्हणजे अचेतन, ज्याच्यामध्ये चैतना नाही ते झालं जड. हा माईक जड आहे, हलवला तर हलतो, नाही तर स्वतःहून कुठं जातो का? म्हणजे याच्यामध्ये चैतना नाही. या माईकमध्ये जशी चैतना नाही तसं आपण ज्या संसाराची संगत करतो त्या संसारात सुद्धा चेतना नाही. वेदांत शास्त्रानं संसाराला जड मानलेलं आहे. मग जडरूप अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा या जगाच्या पाठीवर झालेला नाही. दुःख बांधवडी आई हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. विचार सुद्धा सुखाचे नाही, सुख तर लांब राहिलं. जागेपणी तर संसार कोणाला सुख देत नाही, पण स्वप्नात सुद्धा संसाराकडून कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही. एक मुलगा मुंबईला, स्वप्नात दुःख कसं मिळतं बघा. एक मुलगा मुंबईला राहिला होता. आजी तुमचं नाव काय? ह्या पुढच्या आजीचं हां रामकोर माय. हां आता जराशा ताण द्या डोळ्याला. हां असं थोडं ताण द्या. हां मी आता तुमचं नाव घेऊनच बोलतो म्हणजे ती धाड पडणार नाही तुमच्यावर. विठाला विठाला रामकोर माय. संसारात सुख मिळलं असं स्वप्नात सुद्धा विचार करायचा नाही. एक पोरगं मुंबईला राहिलं होतं. आता तुमचे जसे पुण्याला आहेत ना राहिला, तुम्ही पुण्यालाच येत ना अशोकराव, बरोबर आहे का ना? एक मुलगा मुंबईला राहिला होता. लग्न ठरलं म्हणून गावाकडं आला. लग्न झालं, बायकोला घेतलं, मुंबईला गेला. पोरा आता भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, गोईंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला. 10x10ची खोली केली आणि संसार रूममध्ये थाटला. एक दिवाण आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, कूलर, काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या 10x10च्या खोलीत मांडल्या आणि 1 महिना सुरळीत संसार चालला. एक दिवस दोघंही पती पत्नी पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो का गं, या 10x10च्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळे झोपलो, पण आलं की बिघडतं. बायको म्हणे काय? म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोपवावा कुठं. त्यानं अशी कल्पना केली. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या इकडं मला माहिती नाही, आमच्या इकडं लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात, बरोबर आहे का? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग बोला ना, का ध्यानात नाही तुमच्या? लग्न झाल्यापासून मेमरी डिलीट झाली का? ब्लँक झाली का सगळी? बरं ऐका इकडं. मग ते हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरं रामकोर माय. मग त्यांची आंघोळ झाली की त्यांना एका बाजव नाही तर पलंगावर बसवतात. तुम्हाला कळलं आता. हां आणि एखादी बाई घरामध्ये जाते आणि पाट्यावरचा काय आणते? बोला, वरवटा आणते. त्या वरवट्याला असं टोपरं घालायचं, त्याला बाळू त्यात गुंडाळायचं, त्याला काजळ लावायचं. असतं का तुमच्या इकडं? असं असतं ना. ते वरवटा म्हणजे कोण असतं? बाळ, बोपा. बोपा बरोबर आहे ना. मग ते वरवट्याला लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच बाळ म्हणून खेळवायचं. बायकोन म्हणायचं धरा धरा मला पाण्याला जायचं. नवऱ्यानं म्हणायचं धर धर मला कापूस चोरायला जायचं. आपलं मला शेतात जायचं आहे का नाही? हां बरोबर आहे ना. धर धर मला पाण्याला जायचं. पुन्हा ते लय असतं, हागलं हागलं मुतलं मुतलं असं, बरोबर आहे ना. असतं ना असं ते. तुम्ही म्हणसाल एवढं तुम्हाला कसं काय माहीत? ते माझं झालंय म्हणून मला माहिती आहे. मी असं झाल्यावर मी आईला म्हणलं हे कायसाठी असतं. आईनं सांगितलं तुमच्या जीवनात पुढं चालून एखादा मुलगा मुलगी व्हावं त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना. अशा कल्पना करणं साहजिक आहे. तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोपवावं कुठं. बायको हुशार होती. ते म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू, ॲडजस्ट करू. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. या पलंगावर आपण त्याला जागा करू. तुम्ही थोडं पलीकडं सरका, मी थोडं अलीकडं सरकते. ते करून पाहायला लागले बरं का. जसं काय खरंच पोरगं झालं. हे बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा जाईल. पहा म्हणे एवढ्या जागेत एक पोरगं मोकळं झोपल, चिंता करायचं काय काम आहे. तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे जुळं झालं तर? जुळं कळतं तुम्हाला? आवळं जावळं. जुळं झालं तर बायको म्हणे आणखी थोडे पलीकडं व्हा. मी आणखी अलीकडं होती, आणखी बाजूला झाला. आता एवढी जागा जाईल. बघा म्हणे आता इथं एक आणि इथं एक, 2 पोरं झोपतील, काय चिंता करायचं काम आहे. तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर? होणे जाणे काय नाही बरं का, जर आणि तर. मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडं सरका. मी आणखी अलीकडं सरकते. आणखी पलीकडं सरकाय गेला, पलंग संपून गेला. धाडकन पलंगाच्या खाली पडला. त्याचं कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ. त्याला तिथंच पडू द्या. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? न झालेले जर कमरेचे हाडं मोडतात, झालेले का गायनाचार्य थोडेच होणार आहेत.
जे झालेत ते भाग्यवान आहे. जागेपणी तर सुख नाही, स्वप्नातल्या मुलानं कंबरड मोडायचं दुःख पदरात पाडलं म्हणून. इले जाईल लया स्वप्नीचे चेले जाईल लया जाईल लया जाईल लया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल लया स्वप्नीचे चेले जाईल ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, पण स्वप्नीचे चैले जाईल रया. काय फायदा आहे त्याच्यात? काही फायदा नाही. संसारात जागेपणी तर नाही, स्वप्नात सुद्धा सुखाची अपेक्षा करायची नाही. म्हणून संसाराचा संग आपल्या फायद्याचा नाही. आता जडाच्या संगतीत गेलं आणि कंबरड मोडलं. आता आपण जीवाच्या संगतीत जाऊन पाहू. एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत चालला. ऐका, आता जो संगतीत चाललाय तो दुःख घेऊन चाललाय. ज्याच्या संगतीत जायचंय त्याच्याकडता अगोदरपासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी रामकोर माय महाशिवरात्र जेवाय गेली. कोणाला पोटभर खायला मिळेल? होय, मिळेल का? नाही. आशा माय तुमच्यावर आशा आहे जरशी माय, तुम्ही तरी डोळे उघडे ठेवा. आशा माय, हां लक्ष द्या माझ्याकडे. आशा माय इकडे लक्ष द्या माझ्याकडे. उघड्यापाशी रांगडं गेलं आणि रातभर हिवान मेलं. काय फायदा आहे का त्याच्यात? लक्ष द्या माझ्या. दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. हनुमंतरायासारखं रामाचं दास्यत्व करणारा आहे तो सुखी आहे. आणि त्याच्या सुखानं ही पांगरी सुखी आहे महाराज. लक्षात येते माझं बोलणं? लक्ष ठेवा माझ्याकडे. मग दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होईल का? उदाहरण घ्या. तिखट अधिक तिखट बरोबर गोड. बोला रे बाळाओ, तिखट अधिक तिखट बरोबर हां तिखट. गोड अधिक गोड बरोबर तिखट गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा डबल मूर्ख. हां, किती जरी मूर्ख एकत्र आले ते एक शहाणा होऊ शकत नाही. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला आणि दाढी करत असताना त्यानं नाव्यासोबत डोकं लावलं. त्या नाव्याला म्हणे, का हो तुम्ही किती वर्ष झाले दाढ्या करता? तो नावी म्हणे, बा 15 वर्षे झाले दाढ्या करतो. हा मूर्ख म्हणे, मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावी म्हणे, पहिलाच टाईम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यानं प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता विठाला विठाला असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल? होणारच नाही. किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. लक्ष देऊ नाही का? मग जीवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चैतन्य आहे, परिपूर्ण आहे, पण संग करू देणारा नाही ना. आपण लाख म्हणा मी पांडुरंगाचा भक्त आहे, काही फायदा नाही. पांडुरंगानं कधीतरी म्हणावं हा माझा भक्त आहे, त्याला किंमत आहे. मी देवाचा आहे म्हणणं ही झाली भक्ती. देवाने हा माझा आहे म्हणावं ही झाली भक्तीची पराकाष्ठा. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यानं केला पाहिजे ना मृदंगाचार्य महाराज, बरोबर आहे का नाही? आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यानं केला पाहिजे का नाही? हां, मग असं कसं काय? विठाला विठाला हां, हळूहळू हळूहळू गोळ्या देत राहायचा, आपलं रोग बरा झाला बस. हां, लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले लक्ष द्यावा. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्या देवानं केला पाहिजे.
हे बघा, आपण देवावर प्रेम करू याच्यात काही नवल नाही, आपले कामच तेवढे आहेत त्याच्याकडे. बरोबर आहे ना. आपण देवावर प्रेम करू याच्यात नवल काय, आपली कामं किती आहे महाराज. पावलाला आपल्याला अडचण आहे, मग आपण त्याच्याकडे जाणारच आहे. पण त्यांनी कधीतरी म्हणावं हा माझा आहे, याला किंमत असते. पण देव असंग आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, आशा माय निराकार निर्गुण तुझी रघुराया. अव्यक्त निराकार नाही जा आकार. रामकोर माय बरी झाली आता, आशा माय विठला विठला निराकार अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर हरीशी भजे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. देव असंग आहे. लक्ष द्या माझ्याकडे. म्हणजे देव संग, मांडी घाल बाळा, मांडी घाल माय. हां, देव संग करू देणारा नाही, म्हणजे देवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता संताच्या संगतीत जाऊ. संत चेतन आहेत, परिपूर्ण आहेत आणि संग करू देणारे सुद्धा आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय. जगाच्या पाठीवर सरपंच लोक दोनच गोष्टीचा विचार करतात, एक तर फायदा नाही तर तोटा. नॉट सूर्या तोटा, लॉस. बरोबर आहे ना. फायदा नाही तर लॉस म्हणजे तोटा. या दोन गोष्टीचीच विचार करून माणसं प्रवृत्त होत असतात. हे कीर्तनाला येता वेळेस लोक आम्हाला 100 फोन करतात, तुमच्या गावानं तर तो बी केला नाही म्हणा. महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत. कीर्तन झालं, जातानी महाराज कुठं उलथून मेला, लोकायला गरज नाही. मायच्यान खरं बोला, झालेल्यापैकी एखाद्या महाराजाला पोहोचले म्हणून फोन केला तुम्ही. हां, नाही होत. रोजचा अनुभव या. एखादं गाव मिळतं की ते म्हणतात पोहोचले का महाराज व्यवस्थित, आता मला उद्या येतील पाहता हटकून, पोहोचले का, पुन्हा माणसाला फोन नाही केला, मग असे म्हणून करतील. बरोबर आहे ना, असं म्हणून करतील काही जण. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, येता वेळेस 100 फोन असतात, जाता वेळेस फोन नसतो. मला सांगायचं काय एवढं, मग इथं जर आपण फायदा पाहतो तर मग देवाकडे जायचं असेल, संताकडे जायचं असेल तर आपण दुसरं काय पाहणार. आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय. तुकाराम महाराजाला माहिती होतं फायद्याशिवाय लोक इकडे येणार नाही. महाराज म्हणले विनाकारण तुम्ही आमच्याकडे येऊच नका, तुम्ही आमच्या संगतीत आले ना, तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ झाल्याशिवाय राहणार त्यांच्यासाठी. वा वा, गोड. महाराज म्हणले हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्यानंतर लक्ष देऊन ऐकताय ना, तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लाभाला उत्तम हे विशेषण दिलेले आहे. सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा, आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे.
पण यालाही लाभ म्हणेल. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर हे दुर्भाग्य आहे आपला. माझ्याकडे लक्ष द्या. संताच्या संगतीत आल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होईल. आपण काय उत्तम लाभ आहे? उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हा जीवनातला उत्तम लाभ आहे, पण तो संताच्या संगतीत आल्याशिवाय होणार नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. लक्ष देऊन ऐका. ग्वाही म्हणजे साक्ष. वेदांनी सुद्धा साक्ष दिलेली आहे. जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जय जय. तुम्ही आम्ही आरोपी आणि संत म्हणजे वकील आहेत. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करत असतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही, आणि संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. धरी तिजे हाती संत कृपावंत. पाणी पंढरीनाथ लढाचा पाणी पंढरीनाथ लढाचा पायी पंढरीनाथ लढाचा हरी तिच्या हाती संत कृपावंत. पाणी पंढरीनाथ लढाचा पाणी पंढरीनाथ लढाचा पाणी धरी तिजे हाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संताच्या मार्फत गेले की पंढरीनाथ त्यांचा लळा पाळल्याशिवाय राहत नाही. माझं उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. पोरानं डायरेक्ट बापाकडे गेल्यापेक्षा आईच्या मार्फत गेलं पाहिजे. उदाहरण सांगतो. एकाचं पोरगं सकाळी सकाळी उठलं. आता लहान पोरं सकाळी सकाळी एकदम सुंदर दिसतात. हाय, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलेलं माशा लागायलेल्या एकदम घाणीरडं पोरगं अंगणात बसलेलं आहे बघा. आता लहान लेकरू लहानपणी कुणाचंही असू द्या, ते सकाळी सकाळी असंच असतं. ते महाराजाचा असो, नाही तर एखाद्या श्रीमंताचा असो, नाही तर गरिबाचा असो, सकाळी सकाळी भागवत महाराज लेकराची अवस्थाच तशी असते, आहे का नाही? सकाळी सकाळी लेकराची अवस्था तशीच असते. मग ते पोरगं अंगणात उभं आहे, लक्ष देऊ नाही का बरं का. ते लेकरू अंगणात उभं आहे आणि त्याचा बाप चालत आला. आता लहान लेकराला आपण घाणीने भरलेले आहोत हे कळत नसतं, पण बाप कळत असतो. पोरगं बापाकडे हात करतं, बाबा मला घ्या. पण ते जवळ आल्यावर घाणीने भरलेलं माशा लागायलेल्या पाहिल्या. बाप म्हणतो, त्या घाणेरड्या पोराला बाप उचलून घेत नाही. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. घाणेरड्या लेकराला बाप घेतो का? जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. आणि जे नाही झाले त्यांना अशा सोडून द्या. आता पोरीच राहिल्या नाही ना, बरोबर आहे ना, पोरीच राहिल्या नाही महाराज. पहिला असं म्हणायचे चांगली बायको मिळायला काय लागतं? नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत, बाकी अपेक्षा नाही म्हणे महाराज आपली, बरोबर आहे ना. जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. ते म्हणे ते त्या घाणेरड्या लेकराला बाप जवळ घेत नाही. पण कसंही लेकरू असू द्या आणि किती घाणीन भरलेला असू द्या, माय त्याला प्रेमानं उचलते. हे बघा, आई जेऊ द्या आणि लेकरांना ताटाजवळ शी करू द्या, तिला किळस येत नाही. आणि बापाच्या ताटाजवळ शी करू द्या, अरे काय माहिती झाला कळून तुम्हाला उचल दे रिटर्न. हा ती म्हणती लेकरू येते, अरे जेवता नाहीत का असं होतं का नाही, बरोबर आहे का नाही. मग त्या घाणेरड्या लेकराला आई प्रेमानं उचलली. कसंही असू द्या जिचं तिला आवडतं. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, रामकोर माय. एका बाईन नाही, आता जागे आहेत तुम्ही, लय फायदा नका घेऊ बाकीच्या बी. हां, आता ते फ्रेश आहेत काय नाही. एका माईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरगं अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माशा लागायल्या. आणि तरी त्याची माय मला म्हणते, महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, फक्त चहा वसतो त्याला हात लावू नको तू. आता तिचं तिला आवडतं ना. त्या पोराला उचलते आणि बाथरूममध्ये नेते. ऐका बरं का,
अमंगळ जरी असलं तर उचलोनी करी कंठी लावी म्हणतात. कसंही असू द्या ते, लुळं पांगळं बैरं मुकं आंधळं अनर्गळ कसं जरी असलं तर त्याला उचलोनी करी कंठी लावी. त्या पोराला बाथरूममध्ये नेते, स्वच्छ साबण लावून त्याला धुवून काढते, आंघोळ घालते, नंतर छान कपडे घालते, गंध लावते, पावडर लावते, सुंदर सजून झालं की त्याचा चेहरा असा हातात धरते मृदंगाचार्य महाराज. तुमचा किती वेळ चेहरा धरू मी आता हातात, बरोबर आहे ना. ते मग असा चेहरा हातात धरते आणि याला कुणाची नजर लागू नये म्हणून काजळाच्या डबीत बोट बुडवते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते, याला कुणाची नजर लागू नये. पहिलेच लहान पोरं दिसाय सुंदर असतात आणि ते मेकअप केलं शृंगार केलं की ते अधिकच सुंदर दिसतं. मग आता ऐका, तो टिपका लावलेला असतो दिष्ट होऊ नये म्हणून, पण त्या टिपक्यामुळे त्याची सुंदरता आणखी वाढते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं. मग ते सजलेलं पोरगं अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं की बाप घराच्या बाहेर निघाला, बापाची सहज नजर पोराकडे गेली. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झालास तू, आहे का नाही, काय होता काय झाला. बापाला मोह आवरला नाही. लेकरू कुणाचंही असू द्या, सुंदर असलं की माणसाला घ्यावं वाटतं. नाही आलं तर माणूस त्याचा गाल तरी धरल, त्याचे केस तरी ओढल, त्याचा कान तरी ओढल, त्याला मागून एखादा झपका तरी मारण. लेकरू असं नटखट असलं ना दिसायला की माणसाला मोह आवरत नाही. आता त्याचंच पोरगं एवढं सुंदर दिसत होतं, आता बापाला मोह आवरेल का. मग बाप पोराकडे बघून करतो, सोन्या चल 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 चल. पोरगं म्हणते हट, आता नाही येणार, नाही जात नाही ते लेकरू, जात नाही ते लेकरू. आता ऐका, अगोदर मुलगा बापाकडे जात होता तेव्हा बापानं त्याला घेतलं नाही का, घाणीनं भरलेलं होतं. आता बाप अपेक्षा करतो या लेकरानं माझ्याकडे यावं, पण पोरगं जात नाही. बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, कशामुळं, सुंदर होऊन आलं, पण कुणाच्या मार्फत, आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, पण पोरगं जात नाही. माझा सिद्धांत आहे का, आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना मनशष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. आपण देवाचेच लेकर आहोत, पण डायरेक्ट बापाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी माऊलीसारखी, तुकोबारायासारखी, भगवान बाबासारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा मेकअप करेल आणि अंतकरण स्वच्छ करून देवाच्या दारात पाठवेल, तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल, देवा आता भगवान बाबा सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. दरी तिजे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी, मग मज हरी उपेक्षिना. महाराज म्हणले भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये मृदंगाचार्य महाराज काय असल तर संत संगत आहे. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. आ मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. हो मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. वृंदावन के गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. आ सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. हो सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है.
राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है। बहाना. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये का असेल तर संत संगते, संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, संत समागमे धरावी आवडी, करावे तातडी प्रपंचाची. परमार्थी का प्रपंची? परमार्थी. म्हणायची परमार्थी पण करायची प्रपंची. लोक राहतात संताच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा म्हणून. महाराजाला घरी नेता कशामुळं? याचे पाय आपल्या घराला लागल्यावर आपलं काहीतरी बरं होईल. आमच्या पायाच्या नादी लागू नका. आमचे पाय आम्हाला आमच्या घरी 8-8 दिवस जाऊ देत नाही. तुमच्या घराला लागल्यावर तुम्ही घररा सांगा. महाराज म्हणले सोपं आहे का? काल सकाळी कीर्तन केलं मी संभाजीनगरजवळ करमाडला, गावाच्या नावासहित सांगतो. रात्री कीर्तन केलं मी वडगाव धायरी पुणे नवले ब्रिजच्या जवळ. आज सकाळचं कीर्तन केलं मी देवणी उदगीरच्या पुढं कर्नाटक बाँड्री. आणि आता मी आहे इथं. या सोप्या गोष्टी आहे? सोपी गोष्ट आहे का महाराज? आमच्या पायाच्या नादी लागून बरोबर होणार आहे का तुमचं? आता बरोबर आहे ना? आता कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार. कशामुळं? तुमचं दुःख दूर व्हावून माया बोकांडी पडावं, दुसरं आहेच काय ते. आपण साधन संत संगत निवडलंय पण साध्य प्रपंच. आपलं साधन संत संगत पण साध्य प्रपंच. साधू संताचं साधनही भक्ती आणि साध्य सुद्धा भक्ती. महाराज म्हणली एक तर आपल्याला संत संगतच आवडत नाही. आता हा सप्ताह चालला म्हणजे सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. महाराज म्हणले देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. संत संगत आवडते का? विषयों के बंदे से बांधा गया तू, संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, 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 तूने जीवन गवा दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया. अमृतासारखं देवाचं नाव आपल्या मुखात आलं नाही. दारू पिऊन आयुष्याची बर्बादी केली. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. ऐका लक्ष द्या. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी झाला. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडाय आवडत नाही. एका वाक्यात बोलतो, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. महाराज म्हणले अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवाया, जीवन गवाया, जीवन गवाया. जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको दिया रे. जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया. जिसे पाना
उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया। ज्याला मिळवायचं टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो, परवडल तसा करा. महाराज म्हणले ज्याला मिळवायचं त्याला आपण हारून टाकलं. लक्ष द्या, दारूच्या नशेत आयुष्य बर्बाद केलं. एका पिणाऱ्याला म्हणलं दारू का पिता, तो म्हणे आपल्या जीवनात टेन्शन आहे. म्हणलं मग रोगर पिना काय आमचं जाईल. दारूनं टेन्शन जातं असं कोणी सांगितलं. बरं जात असेल काही क्षणापुरतं. दारू विचारशक्तीवर परिणाम करते. काय घडलं काय घडणार हे नशेपुरतं विस्मरण होतं. पण नशा उतरल्यावर टेन्शन गेलं का हजर आहे. बोला हजर आहे. तो म्हणे उतरल्यावर टेन्शन येतं ना, आपण उतरू देत नाही ना, उतरू देत नाही म्हणे. मला एका पिणाऱ्याला म्हणलं खोकला यायला लागला रे, काहीतरी औषध सांग. ते म्हणे घेता का औषध. म्हणलं खोकला जात असेल तर न घ्यायला काय झालं, 2च झाकण घ्या म्हणे. म्हणलं 2 झाकणात खोकला जाईल. तो म्हणे मग 12 एकर जमीन गेली आणि तुमचा खोकला गाऊन झाला. काय सांगावं अशा माणसाला. बोला महाराज म्हणले दारूच्या नशेत आयुष्याची बर्बादी केली, संत संघाचा विसर पडला. हा सप्ताह चालला म्हणजे सगळ्याला बरं वाटतं. समजू नका सरपंच, काही ना तर पत्रिका पाहिली की अशी धरतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता आहे तू मर, गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्या जे बघा, आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिक आहे. अरे भगवान बाबाच्या कुळात जन्म घेतला, छत्रपतीच्या कुळात आपला जन्म घेतला. ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी देहाचं बलिदान दिलं त्या छत्रपतीच्या वंशातली आपण माणसं आहे. ज्या भगवान बाबानं एवढा मोठा नारळी सप्ताह सुरू केला, काय उपकार मानले पाहिजे महाराज. त्या पिंपळनेरचे 10 दिवसात 1.5 कोटी रुपये त्यांनी, अवघ्या 10 दिवसात. मी कीर्तन केलं सप्ताहामध्ये. 10 दिवसात 1.5 कोटी केवळ भगवान बाबाच्या सेवेचं फळ. भगवान बाबाची सेवा करायला मिळते ना. अरे आम्ही जीव बी द्यायला तयार आहे. 1.5 कोटी काय घेऊन बसली. लक्षात आलं माझं बोल. लक्षात ठेवा. म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. आपण कधीतरी या धार्मिक कार्यक्रमाला सपोर्ट केला पाहिजे. लक्षात येते. पण आवडत नाही संत संगत, लोकाला आवडत नाही. महाराज म्हणले पण संत भेटणंच अवघड आहे ना. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. संत भेटणं अवघड, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. संत चुकत नाही आणि जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होत असते. महाराज संत ओळखता येत नाही, मग काय करायचं. अहो संतच भेटले नाही तर लाभ कस काय होईल. महाराज म्हणले संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना. तुम्ही त्या भानगडीतच पडू नका. मनविता त्याचे दास, मनविता त्याचे दास, मनविता त्यांचे दास पुढे आसवरेना. संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना. त्या भानगडीत पडू नका. तुम्ही संताचा दास आहे असं म्हणा. मनविता त्यांचे दास. दास्यत्व करू सुद्धा नका. ते हनुमंतरायाने केलं. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनिधे केले रामचरण. महाराज म्हणले आता कोणी दास्यत्व करायला तयार आहे का. होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे.
त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा आहुती दिलेली आहे. अरे 4 दिवसावर लग्न येऊन ठेपलं होतं रायबाचं, पण तानाजी मालुसरेनं निर्णय बदलला. आधी लगीन कोणाने सांगितलं, राज एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. राज छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा. दास्यत्वाचं फळ आहे. बलिदान पत्कारलं तानाजी मालुसरेनं, मरण पत्कारलं. बायकोच्या कुंकवाची पर्वा केली नाही, मुलाच्या लग्नाची पर्वा केली नाही. आपण पाहुणा आला तर कीर्तनाला येत नाही, पाहुण्या सकट हाणला पाहिजे. हा बरोबर आहे. बायकोच्या कुंकवाची पर्वा नाही, बरोबर आहे ना. बायकोच्या कुंकवाची पर्वा नाही, स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पर्वा नाही, अरे देहाची सुद्धा पर्वा केली नाही. मरण पत्कारलं तानाजी मालुसरेनं. लक्षात ठेवा, मरण पत्कारलं तानाजी मालुसरेनं, मागे हटले नाही. म्हणून कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून त्याचं नाव सिंहगड झालं. हे दास्यत्वाचं फळ आहे. हिरोजी इंदलकरानं सांगितलं, राज रायगडाचं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला मला जर द्यायचं असेल तर काय द्या, गडाच्या पायरीला माझं नाव द्या. कारण गडावर येणाऱ्या प्रत्येक माणसाचे पाय माझ्या मस्तकावर पडले तर माझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दास्यत्वाचं फळ. आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. हनुमंतरायांना दास्यत्व भक्ती केलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम. 9विधा भक्तीतली ही दास्य भक्ती हनुमंतरायांनी केलेली आहे. म्हणून महाराज म्हणले, त्या हनुमंतरायांनी दास्यत्व भक्ती केल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आणि काय होतं हनुमंतरायांना? हनुमंतरायाचं भजन केल्यावर काय होतं? जय हनुमान ज्ञान गुण सागर. कोणी म्हणाल हनुमंतराय पहिलवानाचीच देवता आहे. नाही रे, बुद्धिमताम वरिष्ठम. त्यांच्याकडे दोन्ही बी आहे. काय म्हणतात, पहिलवानाला डोकं नसतं. येडा आहे का तू? 3 मिनिटात 33 डाव टाकतात, त्याच्यासारखं डोकं आहे का? कोणत्या डावाला कोणता पलट डाव द्यायचा हे बुद्धी कोणाकडे? पहिलवानाकडेच आहे ना. पहिलवानाकडे का नाही? मग हे शक्ती बुद्धी देण्याचं सामर्थ्य कुणाकडे? हनुमंतरायाकडे. बल बुद्धी विद्या देहू मोही हरहु कलेश विकार. आणि काय होतं हनुमंतरायाची भक्ती केल्यावर? भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला. वा, त्या हनुमंतरायाची भक्ती हे दास्यत्व भक्ती. म्हणून दास्यत्व निकट हनुमंते पे गेले, म्हणून दे केले रामचंद्र म्हणविता त्यांचे दास. पुढे आ सूर्यना कृपादान केले, संती कल्पांती ही सरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा, उत्तम म्हणविता त्यांचे दास. पुढे आ सूर्यना जय जय मुबारक सर्वांनी हात वर करा 1 मिनिट. सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल, बाय माणसं गडी माणसं, आव वैव याडी डोखरा सगळ्यांनी करा. एकदम सरळ करा, एकदम सरळ. आणि छान भजन म्हणायचं आहे. ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जटाटवीरलंगल प्रभावितस्तरे कलेरंगरंदिना भुजंगतुंगमालिका ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जटाकटा संभ्रमं भ्रमं निर्भनिर्धरी विलोल वीचिवल्लरी विराजमान मूर्धनि धगत धगत ज्वलत लाल वट्ट वट्ट भावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय